नमस्कार मंडळी. तर सोशल मीडियाचा आपल्या जीवनावर पडणारा प्रभाव आणि त्याची योग्य निवड करण्याची वेळ आता सध्या आलेली आहे. तर याच विषयाबद्दल थोडंसं लिखाण मी केलेलं आहे, ते तुम्हाला वाचून दाखवतो. तर महत्त्वाचा टॉपिक आहे सोशल मीडियाचा आपल्या तरुण पिढीवर होणारा परिणाम. अलीकडेच आपण विनोदी कलाकार समय राणाच्या शोभोवती वाद पाहिला. हे फक्त एका व्यक्तीबद्दल नाही तर एका मोठ्या मुद्द्याबद्दल आहे. आपण कोणत्या प्रकारचं कंटेंट पाहत आहोत आणि आपल्या मुलांना कोणत्या प्रकारची मूल्य देत आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे. सोशल मीडिया एक शक्तिशाली साधन बनले आहे. ते लोकांना शिक्षित करू शकते, प्रेरणा देऊ शकते आणि जोडू शकते. परंतु त्याचवेळी जर शहाणपणाने वापरले नाही तर ते तरुणांच्या मनाला दिशाभूल आणि दूषित देखील करू शकते. अनेक तथाकथित प्रभावशाली आणि कंटेंट क्रिएटर केवळ व्ह्यूज आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी अश्लीलता आणि असंवेदनशील कमेंट्सचा वापर करत आहेत. दुर्दैवाने आपल्या तरुणांना अशा कंटेंटचं व्यसन लागलं आहे, जे त्यांच्या जीवनात व्हॅल्यूज तर जोडत नाही परंतु त्यांना चांगले व्यक्ती देखील बनण्यासाठी मदत करत नाही. तर मंडळी, योग्य कंटेंट पाहण्याची गरज सध्या आहे. तर आज मंडळी आपल्याकडे ज्ञानाचा खजिना उपलब्ध आहे. इतिहास, विज्ञान, नेतृत्व धडे आणि जीवन बदलणारे तत्वज्ञान. तरी आपण समाजाला घडवणाऱ्या महान व्यक्तींबद्दल जाणून घेण्याऐवजी बरेच जण निरर्थक सामग्री पाहण्यात तासनतास घालवत आहेत. जर आपल्याला खरोखरच एक समाज म्हणून प्रगती करायची असेल तर आपण ऑनलाईन काय बघतो याची जाणीव ठेवली पाहिजे. मंडळी, नकारात्मकता, वाद आणि उथळ मनोरंजन पसरवणाऱ्या लोकांचे अनुसरण करण्याऐवजी खऱ्या नायकांचे अनुसरण का करू नये? तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपण शिकण्यासारखं बरंच काय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खरे योद्धे होते. ते दूरदर्शी होते आणि एक आदर्श शासक असे होते. छत्रपती शिवाजी महाराज सर्व पिढ्यांसाठी एक आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महान योद्धे नव्हते तर दूरदर्शी असलेले नेते आणि आपल्या लोकांची काळजी घेणारे शासक आणि सर्व अडचणींना न जुमानता एक मजबूत राष्ट्र निर्माण करणारे रणनीतिकार होते. न्याय, समानता, शिस्त आणि धैर्य ही त्यांची तत्वे आपण आपल्या मुलांना शिकवली पाहिजेत. त्यांच्या मातृभूमीवरील समर्पण, महिलांबद्दलचा त्यांचा आदर आणि स्वराज्यावरील त्यांचा विश्वास हे धडे आपण तरुणांना मजबूत, जबाबदार आणि देशभक्त बनवू शकतात. जर आपली मुले अशा व्यक्तिमत्वांचे अनुसरण करू लागली तर आपण कसा समाज निर्माण करू शकतो याची कल्पना करा. निरुपयोगी मनोरंजनावर वेळ घालवण्यापेक्षा राष्ट्राच्या भल्यासाठी काम करणाऱ्या जबाबदार नागरिकांनी, धाडसी व्यक्तींनी आणि बुद्धिमान मनांनी परिपूर्ण असा समाज घडवणे गरजेचं आहे. तर हा बदल कसा घडवायचा? जबाबदारी घेण्याची वेळ आलेली आहे मंडळी. पालक, शिक्षक आणि कंटेंट क्रिएटर्स प्रत्येकाने तरुण पिढीला अर्थपूर्ण शिक्षणाकडे मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चला मग, पुस्तके, माहितीपट आणि महान नेत्यांच्या वास्तविक जीवनातील कथांचा प्रचार करूया. मन भ्रष्ट करण्याऐवजी शिक्षित आणि प्रेरणा देणारा कंटेंट तयार करूया आणि शेअर करूया. मी हे पाहणाऱ्या सर्वांना आवाहन करतो की तुम्ही ऑनलाईन काय वापरता त्याबद्दल जागरूक राहा. हुशारीने निवडा, हुशारीने अनुसरण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावी पिढ्या ज्या व्यक्तीकडे पाहू शकतील अशा व्यक्ती बना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.